नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने आता कलासाठी एक छान असं गिफ्ट तयार केलेलं आहे. सुंदर अशी कलाकृती तयार केलेली आहे, कारण कला ही स्वतः एक कलाकार आहे, तर तिला आपण हँडमेड असं काहीतरी दिलं पाहिजे, स्वतः क्राफ्ट केलेलं दिलं पाहिजे, हा विचार अद्वैतने केलेला होता. आणि म्हणून त्याने सुंदर असं कोलाज बनवलेलं असतं. त्याच्यावरती कलाचे तिचे अद्वैतचे फोटो त्याने लावलेले असतात आणि असं सुंदर अशा पद्धतीनं ते तयार करून दिलेलं असतं. त्यासोबतच कला मात्र ते गिफ्ट जे आहे ते स्वीकारते आणि त्याचबरोबर अद्वैत तिला म्हणत असतो की कसं वाटलं. तेव्हा कला जी आहे ती अद्वैतला आता तिथे बोलून दाखवते. अद्वैतला म्हणत असते की बरोबर आहे, परंतु हे जे दिलेलं गिफ्ट आहे यात जे फोटो लावलेले आहेत ना, ते फोटो जरा विचार कर ना कसे आहेत. कारण हा जो फोटो होता ना, हा कधीचा आठवते, तू मला ना टोमणा मारला होता जेव्हा पहिल्यांदा मी प्रोजेक्ट केलं होतं ना त्यावेळेस. असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं एवढं प्रेमाने केले. कला म्हणते की हे सगळं जे काही ना माझ्या चुका काढलेले होते की नाही ते फोटो आहेत, असं कला त्याला सांगत असते. आणि दोघं जण वडावड करतात आणि ते सगळं फाटलं जातं. त्यांना दोघांनाही जराही वाटत नाहीये. आणि मग तरीही त्यातनं त्यांनी आनंद काय शोधलेला असतो की हे जे काही आहे ना, हे माझ्या आवडीचं होतं म्हणून माझ्याकडे आहे, आणि त्याचबरोबर माझ्या ह्याच्यात चुका नव्हत्या म्हणून हे माझ्याकडे आलेलं आहे, असं कला बोलत असते. अद्वैत बोलत असतो. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना अद्वैतने कॉल केलेला असतो, कारण कलाच्या बाबांचं ऑपरेशन करायचं आहे. आणि मग त्यासाठी अद्वैतने कलाला काहीही सांगितलेलं नाही आणि त्यासाठी हा निर्णय घेतलेला असतो. कलाच्या बाबांचं ऑपरेशन करायचं आहे. मग डॉक्टरांना त्याने सांगितलेलं असतं की लवकरात लवकर प्रोसिजर आहे ती सुरू करा, त्यामुळं वेळ घालवायला नको, असं त्याचं म्हणणं असतं. आणि इकडे मात्र अद्वैत आणि कला, आता कलाला प्रश्न पडतो की हा चांदेकर बाहेर जाऊन कोणाशी बोलतोय, म्हणजे माझ्यापासून लपून काय करतोय, याला राहुल बद्दल काही कळलंय का. तिच्या डोक्यात फक्त एकच भुंगा गोंगावतोय, तो म्हणजे राहुलचा. आणि मग ती आता राहुलच्या बद्दल याला काहीतरी कळलेलं आहे हा विचार करते आणि त्या दृष्टीने विचार करू लागते. परंतु इकडे अद्वैतच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे. तर हे कशा पद्धतीनं होणार आहे आणि ऑफिसमध्ये कला आणि त्याचबरोबर सरोज ह्या दोघी जणी कशा एकत्र येणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला आणि सरोजमध्ये एक गुरु शिष्याचं नातं होणार आहे आणि त्या दोघी जणी एकत्र काम करणार आहेत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया, कारण आजच्या भागामध्ये खूप छान अशा गोष्टी घडणार आहेत. खूप मस्त असं सगळं असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता हे दोघंही आता बोलत असतात. अद्वैतने कलासाठी ज्यूस मागवलेला असतो. त्यासाठी त्याने सदाला फोन केलेला असतो आणि सदाला सांगितलेलं असतं की इथे कुठे ज्यूस चांगला मिळतोय का. तर सदाने सांगितलेलं असतं की हो, हे जे बाहेर आहे ना इथे छान असा ज्यूस मिळतो. आणि मग तो ज्यूस कलासाठी त्याने मागवलेला असतो. आता कलासाठी ज्यूस मागवलेला आहे. कला तिथं आलेली असते आणि कला म्हणत असते की चांदेकर, मला ना कळत नाहीये की काहीतरी वेगळं जाणवतंय. म्हणजे पूजा आणि राहुल, म्हणजे पूजा ना पहिलं जसं काम करत होती जेव्हा तिला मी सांगितलं होतं ना तेव्हा तिनं काम केलं होतं ना, आता तसं नाहीये काम करत ती. तेव्हा मात्र कला म्हणते की मला असं का वाटतंय की आपण तिला विचारलं पाहिजे, असं कला विचार करत असते. आणि मग अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तसं काही नसेल, पण आता तुला एवढं वाटतंय तर आपण विचारून घेऊया तिला, असं म्हणत अद्वैत पूजाला बोलवतो. आता पूजा अद्वैतच्या केबिनकडे निघालेली आहे. या गोष्टीचा धक्का मात्र खूपच बसलेला असतो आणि त्याचमुळं राहुल ते पाहतो आणि म्हणतो की नाही, हिनं जर आत गेली आणि हिने काय सांगितलं तर. आणि मग आता इथे ते पूजा आलेली असते. सर तुम्ही बोलवलं मी आत येऊ, कारण अद्वैतने तिला डिरेक्टली फोन करून सांगितलेलं असतं की केबिनमध्ये या. आता पूजा तर आलेली असते, परंतु पूजा आल्यानंतर इकडे राहुलच्या मात्र शिट्ट्या वाजणार असतात. त्याला कळायचं बंद झालेलं असतं. तो मात्र विचार करायला लागलेला असतो की हे सगळं काय आहे. आता जर पूजाने आज जाऊन काही सांगितलं तर मी मात्र पकडलं जाणार की काय, ही भीती असते. शेवटी चोराच्या मनात चांदणं असणारच आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पूजा आत येते. तेव्हा कला स्वतः केबिनच्या दारात जाते आणि पूजाला म्हणते की चल. मग कला जी आहे ती पूजाला घेऊन आत येते. पूजाला आत आणल्यानंतर राहुल इकडे अद्वैत तिला विचारू लागतो, अगं पूजा काय झालं. तेव्हा पूजा म्हणते की सर नाही काय, मी जाऊ का. ती बोलणारच, त्यांच्याशी बोलणं सुरू झालेलं असतं. त्या डिटेल्स विचारत असतो. तेवढ्यात राहुल तिथे येतो आणि राहुल म्हणतो की अरे दादा, मला तुझ्याशी बोलायचं होतं. तर मुद्दामच आलेला असतो. आणि मग तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे आपण नंतर, आणि पुन्हा लगेच म्हणतो की मी इथेच थांबू का, म्हणजे तुमचं महत्वाचं चालू आहे ना, मी इथेच बसतो. तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं. अद्वैत म्हणतो की ते राहुल बसलेला आहे म्हणून पूजा जी आहे ती अनकम्फर्टेबल होत आहे. तर
आपल्याला नक्कीच विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर आता कलाही तिथं असते. कलाही राहुलकडे पाहते. कलाच्या लक्षात येतं की हा राहुल इथं आलेला आहे, म्हणून पूजा आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये काही संवाद होऊ शकत नाहीये. पूजा घाबरलेली असते. तर अद्वैत राहुलला म्हणतो की राहुल, तू इथे नको बसू, तू बाहेर जा. माझं झालं की मग मी तुला इकडे बोलावून घेतो आणि मग आपण बोलूया. म्हणजे एवढं काही तुझं आणि माझं बोलणं महत्त्वाचं नाहीये, पण आत्ता मला इथे बोलणं महत्त्वाचं आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे राहुल जो आहे तो पूजाशी बोलायचा प्रयत्न करत असतो. त्याने पूजाला धमकावलेलं असतं की ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. आत्ता मी जे काही सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवायचं, अन्यथा तुला मी नोकरीवरनं काढून टाकू शकतो. आता शेवटी राहुल हा बॉस आहे, तो कसाही वागू शकतो ही गोष्ट मात्र पूजालाही चांगलीच माहिती आहे. म्हणून बिचारी घाबरलेली असते. ती म्हणत असते की ठीक आहे, आता काय करायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्यामुळं ती घाबरत असते. तिने ठरवलेलं असतं की कोणाला काहीच सांगायचं नाहीये. पण ती ही गोष्ट का विसरते? तिच्या पाठीशी स्वतः दुसरा बॉस तिच्याबरोबर आहे. म्हणजे ज्या राहुलला काडीचीही किंमत नाहीये त्याला ती घाबरते. पण अद्वैत, कला हे पण कंपनीचे बॉसच आहेत ना, ते आहेत ना तिच्यासोबत, मग तिला घाबरण्याची गरज काय? आणि त्याचवेळी राहुलला आता स्पष्टपणे जायला सांगितलेलं असतं. आणि मग कला आणि अद्वैत दोघंही विचारतात, पण राहुल जाताना मात्र एक काम करून जातो. आणि त्याचबरोबर पूजा मात्र काहीच मोकळेपणाने बोलू शकत नाही. ही गोष्ट मात्र घडलेली असते. आता अद्वैतला प्रश्न पडतो. पूजाला विचारतो, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं काम व्यवस्थित सुरू आहे ना? पण पूजा मात्र काहीच बोलत नाही. पूजा तशीच तिथून निघून जायला लागते. तेव्हा कला म्हणत असते की अगं पूजा, ऐकून तरी घे. पण पूजा बोलायलाच तयार होत नाही. तेव्हा कला म्हणत असते की काय झालं नक्की? तो राहुल इथं आला म्हणून सगळा गोंधळ झाला का? आणि त्याचबरोबर हे सगळं काय होतंय हा प्रश्न मात्र कलाला पडलेला असतो. आणि कला आता तिथे येते आणि पाहते तर काय, सदा तो वॉटरमेलनचा ज्यूस घेऊन आलेला असतो. आणि कला त्या ज्यूसकडे पाहत असते. कला म्हणत असते की चांदेकरने आता हे काय केलंय नवीन? तिला मात्र प्रश्न पडत असतो. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र पाहत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत कलाला म्हणतो की हा ज्यूस तुझ्यासाठी मागवलाय, घे ना. तेव्हा कला म्हणते, माझ्यासाठी? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. तेवढ्यात आबा तिथे आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की अरे, ऑलरेडी माझ्यासाठी ज्यूस मागवून ठेवलाय म्हणायचं इथे. असं म्हणत आबा खुशच झालेले असतात. म्हणजे तुम्हाला आधीच कळलं होतं की काय मी येणार आहे ते, असं आबांचं बोलणं चालू असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां तसं नाही आहे. आबांना म्हणतो की घ्या ना. कला पण म्हणते, हो आबा घ्या, ते तो ज्यूस घ्या, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत कला दोघंही आता तिथे असतात. आणि त्याचबरोबर आबा म्हणतात की बरं ते जाऊ दे. मग आबा ज्यूस घेतात आणि म्हणतात, गोड आहे रे. आणि मग आबा बोलायला सुरुवात करतात. आबा म्हणत असतात की मला ना एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं. तर आता कॉन्फरन्स रूममध्ये सगळ्यांनी जमावं असं माझं म्हणणं आहे. तिथं आपल्याला मीटिंग घ्यायची आहे. आबा, सरोज, रोहिणी सगळेजण आलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा, एवढं काही नेसेसरी होतं का? म्हणजे तुम्हाला यावं लागलं ना म्हणून विचारलं. तेव्हा आबा म्हणतात, नाही रे, आलो असंच, चला मीटिंग कॉन्फरन्स रूममध्ये चला. तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही आता कॉन्फरन्स रूममध्ये जायला निघतात. आबांना नक्की कोणत्या विषयावर बोलायचं आहे हे सरोजला मात्र माहिती असतं. रोहिणीला याची काहीच कल्पना नसते. ह्यावेळेस आता सरोजसुद्धा हुशार झालेली असते. रोहिणी कशा पद्धतीने तिच्याशी वागत आहे, बोलत आहे हे तिला चांगलंच जाणवत असतं. आणि म्हणून तर ती व्यवस्थित पद्धतीने बोलत असते. आणि त्याचबरोबर आता आबा तिथं सांगत असतात की एक नवीन दालन आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक नवीन विंग तयार करण्याचा एक प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सरोजने घेतलेला आहे. सरोजने त्याच्यावरती खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे. तर ही जी विंग आहे ती आपण आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये सुरू करत आहोत. त्यामध्ये अगदी नवीन पद्धतीने घडणावळ असणार आहे. खूप छान पद्धतीच्या डिझाईन्स असणार आहेत. आणि याची जबाबदारी मी कला आणि सरोज या दोघींवरती देत आहे. तेव्हा मात्र आता कलाला एवढ्या मोठ्या हेड केलं जाते ह्याचा राग मात्र आता आलेला असतो. तो म्हणजे रोहिणीला. ती म्हणते, राहुलला तू काय करतोस रे ऑफिसमध्ये येऊन? एवढ्या कमी वेळात तिनं हे सगळं मिळवलेलं आहे आणि तू मात्र बसत असतोस तसाच, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र तो म्हणतो की बरं आहे ना, ती बाहेर राहील, मला मी ते सगळं रान मोकळं असेल, म्हणजे याला काय कांड करायचं आहे त्या गोष्टींसाठी निवांत असेल, असं राहुलला वाटत असतं. पण त्याला कुठं माहिती आहे कला आहे ती एवढी सहजासहजी हार मानणारातली नाही. त्यामुळं मात्र इकडे गोष्टी ज्या असतात त्या खूप वेगळ्या पद्धतीने घडत असतात.
आणि इकडे आबा जे आहेत ते मात्र आता कलाला विचारू लागतात. आबांना ही काळजी वाटत असते, म्हणूनच आबांनी हा निर्णय घेतलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी करायचं ठरवलेलं असतं. सरोजनेही आता या सगळ्याला संमती दर्शवलेली असते. सरोजलाही काहीच प्रॉब्लेम नसतो. सरोजही या गोष्टींसाठी तयार असते. त्यासोबतच इकडे आबा जे आहेत ते बोलत असतात. आबा म्हणत असतात की मला असं वाटतंय की ही जबाबदारी सरोज आणि कलाने सांभाळावी. कलाच्या अंगात असलेली कला आणि सरोजची मॅनेजमेंट, सरोजचा कामाचा अनुभव, या सगळ्याचा उपयोग होणार आहे असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र सरोजला विचारलं जातं. सरोज तेव्हा सांगते की काहीच हरकत नाही. त्यावेळेस कलाच्या डोक्यात विचार येतात की खरंच म्हणजे एकतर सरोज मॅडम बरोबर काम करण्याची संधी मिळत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांचं आणि माझं नातं यासाठीही एक संधी देता येईल. त्यांच्या आणि माझ्या नात्यात असलेली जी तफावत आहे, जे काही रुसवे फुगवे आहेत तेही मला दूर करता येतील त्यांच्यासोबत काम करू. आबाई ते सांगत असतात की हे बघा कसं आहे, आत्ता तुम्ही दोघी इथं काम करणार आहात एकत्र, त्यामध्ये मला एक गोष्ट सुचवायची आहे आणि ती म्हणजेच की हे जरी काम तुम्ही एकत्र करत असला तरी ते तुम्ही सासू सुना म्हणून नाही तर गुरु शिष्याचं तुमच्यामध्ये नातं असणार आहे. कला सरोज ही तुझी गुरु असेल आणि सरोज कला ही तुझी शिष्य असेल. अशा पद्धतीने आबा बोलत असतात, सांगत असतात. त्यांच्या मनात जे काही चालू आहे ते यांच्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आता आबांचा निर्णय आहे. चांदेकर ज्वेलर, चांदेकरांची पेढीही आबांनी सुरू केलेली आहे. त्यामुळं त्या घरामध्ये चांदेकरांच्या बाबतीत कोणताही निर्णय असेल तर तो आबांनी घेतला की तो फायनल असतो. कला आणि अद्वैत दोघीही सांगतात की आम्हाला काहीच हरकत नाही. दोघीही या गोष्टीसाठी तयार झालेले असतात. तेव्हा मात्र आता आबांनाही काहीच प्रॉब्लेम नसतो. आबांचंही म्हणणं असतं की ठीक आहे, मलाही काही हरकत नाही आहे असं आबांनीही सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर कला खूपच खुश झालेली असते. सगळेजण तिचं कॉंग्रॅच्युलेशन करत असतात. त्यानंतर आता मीटिंग संपली असं आबा जाहीर करतात. पण मीटिंगमधूनच राहुल जो आहे तो इम्पॉर्टंट कॉल आलेला आहे असं म्हणत तो बाहेर गेलेला असतो. कारण त्याला तिथे जाऊन विचारायचं होतं ते म्हणजे पूजाला की तू तिथं आतमध्ये काय सांगत होतीस, नक्की आतमध्ये काय झालेलं आहे. खरं तर पूजाने काहीच सांगितलेलं नव्हतं, पण राहुलच्या मनात मात्र भीती निर्माण झालेली आहे. त्याला मात्र वाटत होतं की नाही असं काहीतरी घडलेलं आहे, म्हणून तो तिथून उठून गेलेला असतो. इकडे सरोज म्हणत असते की खरंच, सरोजला कला म्हणत असते की खरंच थँक्यू मॅडम, म्हणजे मला ना ही संधी तुमच्यामुळे मिळत आहे. हे सगळं जे आहे ते तुमच्यामुळे शक्य होत आहे. खरंच तुम्ही मला ही संधी दिली आणि त्यामुळं आपल्या दोघींच्या नात्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे. तेव्हा सरोज म्हणत असते की हो बरोबर आहे, तुला एक आदर्श सून, संस्कारी सून व्हायचं होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कामाच्या बाबतीत मला खूप परफेक्शनिस्टपणा लागतो, कारण मला तिथे कोणत्याही चुका चालत नाही. इकडे राहुल जो आहे तो बाहेर आलेला असतो आणि तो पूजासोबत बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे आता पूजाला तो काहीतरी विचारत आहे. ही गोष्ट रोहिणीच्या लक्षात येते. त्यावेळेस आबा, सरोज, कला सगळेजण आता बाहेर येत असतात आणि ते पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे आबा तिथे येतात आणि म्हणतात एवढा काय इम्पॉर्टंट कॉल होता रे. रोहिणीला सुद्धा राग आलेला असतो. रोहिणी म्हणत असते की ह्या राहुलचं नक्की काय चाललेलं आहे, कारण आज एवढी मोठी संधी होती, एवढं मोठं सगळं हातून गेलंय आणि हा त्या मुलीबरोबर बाहेर येऊन बोलत बसलाय. म्हणजे इकडे रोहिणीला सुद्धा तिच्या लेकावरती इतका विश्वास आहे ना की तिचा मुलगा काय गोंधळ घालू शकतो हे तिला चांगलंच माहिती आहे. आणि मग आबा तिथे येतात आणि राहुलला जाब विचारू लागतात. राहुलला विचारू लागतात की काय रे, काय चाललं होतं नक्की तुझं, नक्की तुझ्या डोक्यात काय चालू होतं, म्हणजे तुला एवढा इम्पॉर्टंट कॉल काय होता, एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून तू बाहेर आलेला आहे. आबांना मात्र ही गोष्ट पटलेली नसते, म्हणून आबा त्याला जाब विचारत असतात. आणि तेव्हा मात्र राहुलकडे आता या प्रश्नाचं उत्तर नसतं. राहुलला कळत नसतं की आता काय बोलायचं, कारण राहुलने माती तर खाल्लेली आहे. आता खाल्लेली माती आहे म्हणजे काय उत्तर काय देणार आहे. तर तो सांगू लागतो की नाही, मला एका क्लायंटचा फोन होता आणि मला त्याच्याशी बोलायचं होतं असं तो सांगत असतो. तेव्हा आबा म्हणत असतात पण बाहेर एवढी महत्त्वाची मीटिंग आहे, आपली बोर्ड मीटिंग सुरू होती आणि त्यातून बाहेर येणं एवढं महत्त्वाचं काहीच नसतं असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र राहुलकडे आता बोलायला काही नसतं, पण कलाच्या डोक्यात येत असतं ते म्हणजे हा जो राहुल आहे तो आत्ता कोणाशी बोलत होता, तर पूजाशी बोलत होता. ही गोष्ट मात्र कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, या बाबतीत मला विचार करावा लागणार आहे. तर इकडे राहुल मात्र म्हणत असतो की चला आता माझ्या पद्धतीने गोष्टी होणार आहेत. कला तिथे येते आणि राहुलकडे एक खुन्नस देऊन पाहू लागते, कारण राहुलला माहिती असतं की कला असं का पाहते, कारण कलालाच माहिती आहे की या सगळ्यामध्ये काय घडत आहे.
त्याचबरोबर इकडे अद्वैत रूममध्ये केबिनमध्ये आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरेसाठी काहीतरी केलं पाहिजे ना, एवढ्या कमी वेळामध्ये एवढी छान संधी तिला मिळालेली आहे, तर आपण तिला कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे. नक्की काय करू? तिथं समोर फ्लॉवर पॉट दिसतो, त्यामध्ये त्याला एक गुलाबाचं फूल दिसतं आणि मग तो म्हणत असतो की चला. मग तो त्यातलं गुलाबाचं फूल काढतो आणि त्याचबरोबर इकडे तो विचारू लागतो कलाला. तो गुलाबाचं फूल देतो आणि अभिनंदन करतो, कारण अद्वैतलाही माहिती आहे की यामुळं कला आणि सरोज या दोघींच्याही नात्याला एक संधी मिळणार आहे. त्यांच्या दोघींच्या नात्यामधला तणाव कमी होऊ शकतो. मग ते गुलाबाचं फूल कलाला देतो. खूप छान अशी स्माईल तो देत असतो. कलाही खुश झालेली असते, कलाही पाहत असते, अद्वैतलाही छान वाटत असतं. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि खरंच हा जो प्रसंग आहे तो खरंच खूप छान असा असतो. कला आणि अद्वैत दोघंही खुश असतात आणि अद्वैत हा कलाचं कौतुक करतो, तिचं अभिनंदन करतो. एवढा छान असा हा प्रसंग आहे. परंतु कला ते गुलाबाचं फूल देते आणि तेवढीच गोड अशी स्माईल अद्वैतला देते. पण या दोघांतली भांडणं आता मला सांगा संपणार आहेत का? काहीही झालं तरीही ही दोघं जी आहेत ती भांडायची मात्र थांबत नसतात. कंटिन्यू फक्त एकमेकांबरोबर भांडत असतात. त्यांना ते भांडण म्हणजे जरा जास्तच जवळचं वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला ते गुलाबाचं फूल घेते आणि खूप खुश झालेली असते. तिला मात्र छान वाटत असतं, कारण अद्वैतनं तिच्यासाठी ते दिलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इकडे पाहायला मिळतं ती म्हणजे अनामिका मात्र इकडे आरशाच्या समोर बसून तिचं स्किन केअर रुटीन तयार करत असते आणि जेवढ्यात सोहम येतो, छान गाणं गुणगुणत असते, खुश असते. तर सोहम येतो आणि खूप छान बोलत असतो, आज आमच्या मॅडमचा मूड छान आहे म्हणायचं नाही. तेव्हा अनामिका म्हणते की हो बरोबर आहे, कसं माहिती आहे का, बघितलं ना कलावहिनीने एवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं अचीव केलेलं आहे, एवढं छान केलेलं आहे, सगळ्या गोष्टी छान अशा झालेल्या आहेत, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सोहमला ती म्हणत असते तुझं काय, तू काय केलंस ते सांग ना, कर्तव्य शून्य आहेस तू, तू काहीच करू शकत नाहीस, असं म्हणत तिने आता आरोप करत असते. आणि त्याचबरोबर तिचे आरोप असे असतात की तू काय केलंस, म्हणजे तू एक कलाकार आहेस ना, बरोबर आहे, तू कलाकार आहेस, पण तू काय करतोस, तू तर काहीच करत नाहीस, कोणत्याच गोष्टीबद्दल तुला काहीच माहिती नाही. आणि त्याचबरोबर इकडे ती म्हणत असते की बरोबर आहे, मी काय करते माहिती आहे का, ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना त्याच्यावरती स्वतःचा आनंद मानते. खरा त्यांच्या आयुष्यात सुख येत आहे ना, बस आपल्याही आयुष्यात येईल एक दिवस, या गोष्टीचा आनंद मानते आणि पुढे जाते. पण कसं आहे माहिती आहे का, तुझ्या बाबतीत तसं नाही आहे. तुझं जे काही चाललंय ना ते मला पटत नाही आहे. म्हणजे संसारात कर्तृत्व नाही आहे, त्याचबरोबर घरात कुठली जबाबदारी घ्यायची नाही आहे, त्यात कुठला तुला काही भेटत नाही आहे, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं चालू आहेत असं म्हणत ती राहुलवरती आरोप करत असते. आणि इकडे अद्वैतने कलाला दिलेलं जे फूल आहे ते कला हातात घेते आणि त्या फुलाकडे पाहत असते. ती म्हणत असते की खरं चांदेकर किती चांगला आहे ना. मग तिने चादर घातलेली असते आणि अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत म्हणत असतो की या खरेसाठी आणखी काहीतरी केलं पाहिजे ना, ॲप्रिसिएशन दिलं पाहिजे ना तिला, म्हणजे तिनं काही एवढं सगळं केलेलं आहे, त्यासाठी तिला काहीतरी तिच्यासाठी करणं गरजेचं आहे असं इकडे अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. आणि अनामिका मात्र बोलत असते. अनामिका फक्त आणि फक्त इकडे सोहमवरती आरोप करत असते, सोहमला दोष देत असते, कारण तिला ते मात्र खूप छान जमत असतं. कारण तिला माहिती आहे की या सोहमला काय बोलायचं, कसं टॉर्चर करायचं, आणि त्या पद्धतीने तिने त्याला बोलत असते. त्याला म्हणत असते की हे सगळं जे काही घडलेलं आहे ना, आणि त्याचबरोबर आत्ता तू जे काय करत आहे ना, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तू कर्तृत्व शून्य आहे. त्याच्या जवळ जाते, त्याचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते की काय कर्तृत्व आहे तुझं, आजपर्यंत तू काय केलंयस सांग ना मला, म्हणजे तुझ्या आयुष्यात असं काय चांगलं केलंयस तू, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तिला जे बोलायचं असतं ते, कारण तिची जी इच्छा आहे ती तिला पूर्ण करायचीच आहे. कारण तिला फक्त एकच करायचं की या सोहमला दोष द्यायचा, सोहमला वाटेल ते बोलायचं, आणि सोहमला काही बोललं की मग त्यानंतर मात्र तिने ठरवलेलं असतं की आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायचं. कारण ह्याचं डेली रुटीन काय आहे, खायचं आयतं, गिळायचं, काहीतरी 4 रेघोट्या काढायच्या कॅनव्हासवरती आणि दारू ढोसायची, असं म्हणून सोहमला खूप वाईट बोलत असते. आणि सोहम बिचारा रागाने तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला म्हणते की कोणती चादर घालू तुझ्या ह्याच्यावरती, गादीवरती. तेव्हा अद्वैत म्हणतो की घाल ना, कोणती पण घाल, तुला जे आवडेल ते घाल, असं काही नाही आहे, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा कला म्हणत असते पण चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ग, असू दे, कोणतीही चालेल.
आणि तेवढ्यातच तो म्हणतो की अगं मला एक कॉल आलाय, मी बाहेर जातोय. असं म्हणत तो बाहेर निघूनही जातो. कला मात्र विचार करू लागते की याला कुठे फोन आलेला होता आणि हा असा का बाहेर निघून गेलेला आहे, नक्की काय झालंय, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला विचारत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने कलासाठी एक सरप्राईज गिफ्ट तयार केलेलं आहे. त्याने कलाच बनवलेला आहे फोटोंचं. कला सांगत असते की हा फोटो जेव्हा तू मला टोमणे मारत होता ना त्यावेळचा, म्हणजे पहिलं काम मी केलं होतं बघ ते, त्यावेळचा तो फोटो आहे. कशी खुन्नस दिली आहे बघ. तेव्हा कला आणि अद्वैत यांच्यामध्ये भांडणं लागतात. कला अद्वैत म्हणत असतो दे माझं माझं, आणि दोघं फाटत असतात आणि ते फाटतं. अक्षरशः निम्मा पार्ट अद्वैतकडे निम्मा कलाकडे. एवढं सुंदर कष्ट घेऊन त्याने बनवलेलं असतं आणि ते कलाच्या या मूर्खपणामुळे ते फाटतं. तेव्हा कला म्हणते की आता हे बघ, हे माझ्याकडे जे आले ना त्यात प्रत्येक वेळेस तू मला काही ना काही टोमणे मारलेले आहेत ना, ते फोटो आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की बघ, माझ्याकडे चांगल्या आठवणी आलेल्या आहेत कारण मी चांगला आहे ना, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि दोघंही मग अद्वैत म्हणतो दे माझ्याकडे, तेव्हा कला म्हणते नाही देणार. दोघंही ते अर्धे तुकडे जे आहेत ते स्वतःच्या जवळ घेतात आणि बेडवरती झोपी जातात. अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात आणि तसेच झोपी गेलेले असतात. तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार असतं की दुसऱ्या दिवशी अद्वैत फोनवरती बोलत असतो आणि तो डॉक्टरांना सांगत असतो की काही हरकत नाही, ऑपरेशनची तयारी करा, मी पोहोचतच आहे. कारण कलाच्या बाबांचं ऑपरेशन करायचं आहे हा निर्णय अद्वैतनं घेतलेला आहे. कलाला मात्र याचं काहीच माहिती नसतं. कला म्हणत असते की हा चांदेकर रूमच्या बाहेर जाऊन कोणाशी बोलत असेल बरं, नक्की काय चाललं असेल याचं, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की नाही, नक्कीच काहीतरी चांदेकरचं वेगळं चालू आहे. असं म्हणत तिने आता म्हणते की बहुतेक त्याला काहीतरी अशी टिप मिळालेली दिसते जी राहुलच्या बाबतीत आहे. राहुलचं दुसरं काहीतरी कांड आहे आणि ते समोर आलेलं आहे बहुतेक, असं तिला वाटू लागतं. आणि त्या बाबतीत ती विचार करू लागते. अद्वैतने मात्र इकडे बाबांच्या ऑपरेशनची पूर्ण तयारी केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.